महाराष्ट्रातील प्रसिद्ध गाडा मालक पंढरी शेठ फडके यांचं निधन। वडिलांच्या काळापासून 1986 पासून बैलगाडा शर्यतीची आवड असलेले पनवेलच्या विहीघरचे महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैलगाडा मालक पंढरी शेठ फडके यांचे आज पनवेल इथं निधन झाले। महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीला ग्लॅमर मिळवून देण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता। बैलगाडा प्रेमी गोल्डमॅन म्हणून ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध होते। जिथे बैलगाडा शर्यत तिथे पंढरी शेठ फडके हे समीकरण अगदी ठरलेलं होतं। हातात आणि गळ्यात किलोभर सोने घालून बैलगाडा शर्यतीमध्ये गाडीच्या टपावरती नाच करण्यासाठी ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध होते। बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हावी म्हणून त्यांनी विशेष प्रयत्न केले होते। जवळपास 40 ते 50 शर्यतीचे बैल त्यांच्या दावणीला अजूनही आहेत। मूळचे पनवेलचे असणारे पंढरी शेठ फडके हे बैलगाडा शर्यतीचे शौकीन म्हणून ओळखले जातात। पंढरीनाथ फडके हे आधी शेकाप पक्षात सक्रिय होते, त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। 1986 सालापासून वडिलांमुळे फडकेंना बैलगाडा शर्यतीची आवड निर्माण झाली होती। बैलगाडा शर्यतीच्या मैदानात त्यांच्या हटके एंट्रीची, त्यांच्या सोन्याची आणि गाडीच्या टपावर बसून शर्यत बघण्याच्या आगळ्या वेगळ्या स्टाईलची चांगली चर्चा असायची। बैल नजरेस बसला की कितीही पैसे लागू द्या त्याला विकत घेणारा बैल मालक म्हणून पंढरी शेठ यांची ओळख होती। आज त्यांचं निधन झालंय। आज दुपारच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला। आपलं ऑफिस वरून घरी जाताना कारमध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला। पंढरी शेठ यांच्या जाण्याने बैलगाडा शर्यत प्रेमींना मोठा धक्का बसलाय।